नेहमीप्रमाणे मी नवरात्रोत्सवाच्या निमित्त यावेळेला मी पळसाच्या पानापासून जी पत्रावळी बनवली जाते त्याच पानावरती पत्रावळीवरती किंवा घटस्थापना करत असताना ह्या पत्रावळीवरती कलशपूजन केले जाते आणि त्यावरच मी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे। पत्रावळीवर मी सोन्याची पानं म्हणजे ज्याला आपण आपट्याची पानं म्हणतो ज्याला दसऱ्यामध्ये खूप महत्त्व आहे त्या पानांवरती दुर्गेची 9 रूपं आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मग त्यामध्ये दुर्गेचे एकूण 9 रूपे आहेत आणि तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता आणि सप्तशृंगी माता ह्या देवींचा समावेश एकूण 13 देवींचा समावेश एकाच वेळी मी केलेला आहे चित्रामध्ये। आणि हे लहान आकारातील चित्र मी वॉटर कलरमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी छोट्या आकारातील चित्र आहेत आणि हे करत असताना मला ब्रश वापरत असताना अतिशय काळजीपूर्वक नाजूकपणे वापरावा लागला। किती वेळ लागला? किती दिवस? 3 दिवस मी रोज 3 तास काम करत होतो म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 तास काम केलं। टोटल 9 तास याच्यावरती मी काम केलेलं आहे। साधारण जी पत्रावळी वापरली आहे हां ती पत्रावळी नेमकी का वापरली आपल्याच्या पानांच्या खाली? हां ती पत्रावळी लावण्याचं कारण की मला चित्र डिस्प्ले करावं लागतं आपल्याला। म्हणजे आता समजा छोटी 9 जे पानं घेतली मी आपट्याची पानं तर ती तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे डिस्प्ले करताना प्रॉब्लेम येते। मग त्यासाठी डिस्प्ले करण्यासाठी पण मी त्याच माध्यमाचा उपयोग केला की पळसाच्या पानाची पत्रावळी जी पूजेमध्ये आपण वापरतो आता दसऱ्यामध्ये घटस्थापना करताना त्याच्यावरती कलश स्थापन केला जातो त्यासाठी मी ती पत्रावळी वापरली। कन्सेप्ट नेमकी कशी? नेहमी मला नवीन काहीतरी करायचं असते नवीन तर मूळचा माझा विषय चित्रकला। मी कॅनव्हासवरती पेपरवरती पेंटिंग करत असतो पण आपली संस्कृती मी जपण्याचा प्रयत्न करतो चित्रकलेच्या माध्यमातून किंवा येणारे सण उत्सव असतील ते मी चित्रकलेच्या माध्यमातून साजरी करतो। मागच्या वेळेला मी तुळशीच्या पानावरती आषाढी एकादशीला पेंटिंग केलं होतं। त्यानंतर मी गुरुपौर्णिमेला चाफ्याच्या फुलाने पाकळीवरती केलं होतं। त्यानंतर अष्टविनायक गणपती सोपारावरती साकार केले। त्याच पद्धतीनं ह्यावेळी नवीन काहीतरी करायचं किंवा त्याशी संबंधित जे घटक नैसर्गिक आहेत आपट्याची पानं याला आपण सोन्याची पानं म्हणतो त्याच्यावरती मी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे।